ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहे, सगळे स्टुडंट ऍड झाले मला वाटतं. व्हिडिओ तुमचा ऑनच करून ठेवायचा आहे तुम्हाला. तर याच्यानंतर नेक्स्ट सब पॉइंट पाहणार आहे आपण, स्क्रॅप अँड सरप्लस ॲटम्स. त्याची स्क्रीन पण मी शेअर करत आहे. स्क्रॅप अँड सरप्लस ॲटम. स्क्रॅप अँड सरप्लस ॲटम. आता स्क्रॅप मध्ये काय डिफरन्स आणि सरप्लस ॲटम मध्ये काय डिफरन्स आहे ते आपण पाहूयात. हे स्क्रॅप ॲटम्स कोणते रहते और सरप्लस ॲटम्स कोणते रहते, तर मग तुम्हाला कळून जाईल. ठीक. आता स्क्रॅप ॲटम्स कोणते असतात, जेव्हा टॅबलेट फॉर्म्युलेशन करतात आपण किंवा सिरप फॉर्मुलेशन करतात किंवा ओरल सोल्यूशन फॉर्मुलेशन करतात, तो फॉर्मुलेशन के टाइम पर कुछ पाउडर्स या ग्रैन्यूल्स क्रिएट होतात अननेसेसरी, है ना. काही पावडर्स क्रिएट होतात जेव्हा टॅबलेट फॉर्म्युलेशन करतो आपण, तर सगळ्या पावडर त्याच्यामध्ये यूज होत नाही. थोडासा पावडर आजूबाजूला पण राहतो. खूप सारे 1000 टॅबलेट जेव्हा बनवतो आपण, तर 500 ग्रॅम किंवा 1000 ग्रॅम पर्यंत पावडर वेस्ट पावडर आपल्याला दिसतो किंवा ग्रॅन्युल्स दिसतात. यालाच काय म्हणतो आपण, स्क्रॅप मटेरियल. बरोबर. जो आपण मटेरियल तयार करताना किंवा घरी पण आपण समजा काहीतरी फूड बनवत असेल, फूड बनवत असताना जो मटेरियल अननेसेसरी मटेरियल क्रिएट होत आहे, ठीक आहे, तर त्यालाच आपण काय म्हणतो, स्क्रॅप मटेरियल. चालेल. टॅबलेटचा जो एक्झाम्पल दिलेला आहे मी, तो एक्झाम मध्ये डायरेक्टली तुम्ही लिहू शकता. स्क्रॅप मटेरियल म्हणजे काय, जो अननेसेसरी मटेरियल ड्युरिंग द फॉर्म्युलेशन किंवा ड्युरिंग प्रोसेस मध्ये यूज होत आहे, त्याला म्हणतो आपण स्क्रॅप मटेरियल. आणि सरप्लस मटेरियल म्हणजे काय, जो मटेरियल डिफेक्टिव्ह निघालेला आहे. आता 100 मधून फॉर एक्झाम्पल 96% मटेरियल चांगला आहे, म्हणजे 4 जो मटेरियल आहे 4% मटेरियल तो खराब आहे, त्यालाच म्हणतो आपण काय म्हणतो, सरप्लस मटेरियल. जो मटेरियल ॲब्सोल्यूट झालेला आहे, ॲब्सोल्यूट म्हणजे काय, ज्याची डिझाईन चेंज झालेली आहे ना, किंवा त्याचा शेप चेंज झालेला आहे, जो मटेरियल डिफेक्टिव्ह निघालेला आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, सरप्लस ॲटम. कळलं. ठीक आहे. राईट डाऊन स्क्रॅप, राईट डाऊन द डेफिनेशन ऑफ स्क्रॅप. एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. इट इज रेसिड्यू, incidentally obtained from manufacturing process, यालाच काय म्हणतो आपण, स्क्रॅप. सांगा रोल नंबर 201 काय डेफिनेशन सांगितली. It is residual incidentally obtained from manufacturing process. हा, इट इज रेसिड्यू. RESIDUE रेसिड्यू लिहा, स्पेलिंग बरोबर लिहा. ठीक आहे. तर त्याचा एक्झाम्पल कोणतं सांगितलं मी, पावडर. एक्झाम्पल लिहा, पावडर कॉमा फाइन ग्रॅन्युअल्स, obtain in processing of tablets and capsules. Powder and fine granules obtain in processing of tablets and capsules. टॅबलेट अँड कॅप्सूल बनवताना जे पावडर आणि फाईन ग्रॅन्युल्स बनतात है ना, अननेसेसरी, त्यांचा यूज पण होत नाही, त्याला काय म्हणतो आपण, स्क्रॅप. ठीक आहे. आता लिहा सरप्लस ॲटम्स. सरप्लस ॲटम्स काय असतात त्याबद्दल आपण पाहू. त्याची डेफिनेशनच लिहून घ्या.
those atoms which are not required by those atoms which are not required by the organization, those atoms which are not required by organization. एग्जाम्पल लिया, एग्जाम्पल काय आहे, पॉइल्ड रॉ मटेरियल, जो जाळलेला मटेरियल असेल, खराब मटेरियल जे असतं ना प्रोसेसिंग मध्ये, पॉइल्ड रॉ मटेरियल कॉमा रिजेक्टेड कंपोनेंट, पॉइल्ड रॉ मटेरियल कॉमा रिजेक्टेड कंपोनेंट, comma defective and obsolete, obsolete, material, याला काय म्हणतो आपण, सरप्लस ऍटम. ठीक है, तुम्ही सांगा मला, रोल नंबर 203 फैसल, आप बोलो सरप्लस एटम्स कौन कौन से रहते हैं? Spoiled raw material, rejected component, defective and obsolete material. ठीक है, तो इसको क्या बोलते हैं अपन, सरप्लस एटम. सरप्लस एटम म्हणजे काय, फैसल बोलो. Surplus atom are the atom which are not required by the organization. जो हमें रिक्वायर्ड नहीं लगते है ना, जो 100 में से 96 बराबर है और 4% हम यूज भी नहीं कर सकते, उसको सेल भी नहीं कर सकते, त्याला काय म्हणतो आपण, सरप्लस ऍटम. म्हणजे ते खराब झाले, डिफेक्टिव्ह झालेले आहे ना, डिफेक्टिव्ह ऍटम्स विकले आपण जाऊ शकत नाही. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द स्क्रॅप अँड सरप्लस ऍटम. आता पुढे लिहा, क्लासिफिकेशन ऑफ स्क्रॅप, क्लासिफिकेशन ऑफ स्क्रॅप. आता स्क्रॅपचे 3 सब क्लासिफिकेशन असतात. ठीक आहे, 3 क्लासिफिकेशन है उसके. स्पेलिंग बरोबर लिहा यामध्ये, आता हे मी सांगणार आहे क्लासिफिकेशन. नंबर 1 लिहा, लेजिटिमेट स्क्रॅप. स्पेलिंग लिहा बरोबर, LEGITIMATE, लेजिटिमेट स्क्रैप, लेजिटिमेट स्क्रैप. तो लेजिटिमेट स्क्रैप क्या रहता है ये, तो हम ये आगे देखेंगे. सेकंड लिहा, एडमिनिस्ट्रेटिव स्क्रैप, एडमिनिस्ट्रेटिव स्क्रैप. और थर्ड लिखो, डिफेक्टिव स्क्रैप. And third लिया, defective scrap. लेजिटिमेट स्क्रॅपच्या पुढे लिहा थोडस, हे काय, याचं मीनिंग काय असतं लेजिटिमेट स्क्रॅप. इट इज प्री डिटरमाइंड स्क्रॅप, इट इज प्री डिटरमाइंड स्क्रॅप, इट इज प्री-डिटरमाइंड स्क्रॅप. प्री-डिटरमाइंड म्हणजे काय, पहिल्यापासूनच आपण डिटरमाइन केलेलं आहे. तर आपण जेव्हा टॅबलेट किंवा कॅप्सूल जेव्हा बनवणार आहे, त्या प्रोसेसमध्ये पावडर आणि ग्रॅन्युअल्स नावाचं स्क्रॅप आपल्याला भेटणार आहे. आपण काय केलं, प्री डिटरमाइन केलं, बरोबर है. ठीक है, हम कभी सिरप बनाएंगे तो सिरप में से कुछ स्क्रैप मटेरियल निकलेगा. ठीक है, अपन एरोसोल मटेरियल कुछ बनाएंगे तो उसमें से गैसेस कुछ एज अ स्क्रैप मटेरियल निघणार. ठीक है, सो दिस इज ऑल अबाउट द लेजिटिमेट स्क्रॅप. लेजिटिमेट स्क्रॅप म्हणजे काय, जो पहिल्यापासूनच प्री डिटरमाइन केलेला असतो का, हा स्क्रॅप मटेरियल निघणार आहे. ठीक आहे, जसं एक्झाम्पल लिहा तसं, पावडर अँड फाईन ग्रॅन्युअल्स, पावडर
and fine granules during tablet and granule during tablet and granule manufacturing during tablet and granules manufacturing. ग्रॅन्युअल्सचं एक्झाम्पल सांगा बरं मला. सर एक बार फिर से बोलिए. कौन सा बोलो. अभी जो बोले आपने. ग्रैन्युअल्स एग्जाम्पल सांगा कौन सा. ये मार्केट में जो ग्रैन्युअल्स मिलते हैं हमें उसका एग्जाम्पल बोलो. ग्रैन्युअल फॉर्मुलेशन टैबलेट फॉर्मुलेशन का एग्जाम्पल आप बोल सकते हैं एस्पिरिन है पैरासिटामॉल. पण ग्रॅन्युअलचं एग्जाम्पल सांगा. कौन सा एग्जाम्पल है. इनो. बराबर. ठीक आहे. जे इनो जे आपण यूज करतो ना, ठीक आहे, तर तोच तुमचा ग्रॅन्युअलचा एक्झाम्पल आहे. ग्रॅन्युअल फॉर्म्युलेशन जो असतो सॉलिड मध्ये तो त्याचा एक्झाम्पल आहे. बरोबर. आता लिहा प्री डिटर्मिनंट झाला तर नेक्स्ट लिहा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्क्रॅप. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्क्रॅप काय असतो ते आपण पाहून घेऊ. It is obsolete material. It is obsolete. OBSOLET. Obsolete material. Obsolete किंवा obsolete material हा काय असतो. डिझाईन चेंज असते ना त्याच्यामध्ये. It is obsolete material due to change in design. It is obsolete material due to change in design. Due to change in design. ठीक आहे. त्याच्यानंतर डिफेक्टिव्ह स्क्रॅप. डिफेक्टिव्ह स्क्रॅप. It is a scrap. It is scrap. Results from. It is scrap. Results from substandard raw materials. Substandard raw materials and poor workmanship. It is results from substandard raw material. जे मटेरियल स्टैंडर्ड नसतात, एक होता है स्टैंडर्ड मटेरियल, एक होता है सब स्टैंडर्ड मटेरियल. तो सब स्टैंडर्ड मटेरियल की वजह से जो स्क्रैप निकलने वाला है ते कशामध्ये डिफेक्टिव्ह स्क्रॅप मध्ये. अँड पुअर वर्कमॅनशिप. जे वर्कर असतात ते चांगल्या क्वालिटीचे पण वर्क करतात, पुअर क्वालिटीचे पण करतात. तर पुअर क्वालिटीची ते वर्कमॅनशिप असते त्याच्यामुळे का डिफेक्टिव्ह स्क्रॅप जनरेट होतो. अँड पुअर वर्कमॅनशिप इन हँडलिंग सच मटेरियल. इन हँडलिंग सच मटेरियल. इन हँडलिंग सच मटेरियल. ठीक आहे. तर 3 क्लासिफिकेशन आपण पाहिले. रोल नंबर 230 तुम्ही सांगा कोणकोणते पाहिले आपण स्क्रॅप. लेजिटिमेट स्क्रॅप, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्क्रॅप आणि डिफेक्टिव्ह स्क्रॅप. बरोबर. आता लेजिटिमेट स्क्रॅप काय असतो. It is a predetermined scrap. Example, powder granules during tablet and granule manufacturing. बरोबर. सेकंड इज Administrative scrap. It is a obsolete material due to change in design. बरोबर. And defective scrap. It is a scrap result from substandard raw material and poor workmanship in handling such material. बरोबर है ना. 3 स्क्रॅप आपण पाहिले. आता हे स्क्रॅप तर निघताय पण स्क्रॅप कमी करण्याचं काम आपण यामध्ये करणार आहे. राईट डाऊन द नेक्स्ट पॉइंट ज्याच्यामध्ये कंट्रोल ऑफ स्क्रॅप. कंट्रोल ऑफ स्क्रॅप. आता हा स्क्रॅप तर निघत आहे त्याला कंट्रोल करण्याचं काम, कमीत कमी स्क्रॅप निघावं यासाठी आपण काय करावं ते याच्यामध्ये आपण पाहणार आहे. कंट्रोल ऑफ स्क्रॅप. तर 3 मेथड्स आहे त्याच्यामुळे आपण स्क्रॅप कंट्रोल करू शकतो.
ठीक है, तो पहला मेथड लिखो, प्रोवाइड प्रॉपर अटेंशन, प्रोवाइड प्रॉपर अटेंशन, प्रोवाइड प्रॉपर अटेंशन. तर प्रॉपर अटेंशन कशामध्ये पाहिजे? ड्युरिंग मॅन्युफॅक्चरिंग अँड डिझाईन, ड्यूरिंग मैन्युफैक्चरिंग एंड डिजाइनिंग, दोनों प्रोसेस मध्ये, मैन्युफैक्चरिंग करताना पण और उसको डिजाइन देने के टाइम पर भी. आता मॅन्युफॅक्चरिंग डिझायनिंग मध्ये मी कंट्रोल केलेलं आहे, डिझाईन बरोबर झाली म्हणजे मग कोणता स्क्रॅप निघणार नाही सांगा. रोल नंबर 244, डिजाइनिंग का प्रॉब्लम में सॉल्व केला है ना, तो फिर कौन सा प्रॉब्लम हमें नहीं क्रिएट होगा, कौन सा स्क्रैप निकलना नहीं? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्क्रॅप. बरोबर, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्क्रॅप आपल्याला जास्त निघणार नाही है ना. आता सेकंड लिहा, बाय सिलेक्टिंग राइट मटेरियल एंड इक्विपमेंट, बाय सिलेक्टिंग द राइट मटेरियल एंड इक्विपमेंट ड्यूरिंग प्रोडक्शन, बाय सिलेक्टिंग द राइट मटेरियल एंड इक्विपमेंट. आता तुम्ही सांगा, रोल नंबर 228, तुम्ही सांगा, बाय सिलेक्टिंग राइट मटेरियल अँड इक्विपमेंट. हे आपण याचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह केलेला असेल तर मग कोणता स्क्रॅप आपल्याला दिसणार नाही, यामध्ये कमी दिसणार? लिजिटिमेट नाही, डिफेक्टिव्ह. बरोबर. आता याच्यामध्ये आपण काय करतोय, राइट मटेरियल आणि इक्विपमेंट घेतोय, त्याच्यामुळे काय होणार मग, तुमचा जो डिफेक्टिव्ह स्क्रॅप आहे तो कमी निघणार. ठीक आहे, अभी थर्ड लिखो, by selecting the right type of personnel, by selecting the right type of personnel with proper training and experience. By selecting right type of personnel with proper training and experience. तर याच्यामुळे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार, कोणता स्क्रॅप कमी निघणार तुम्ही सांगा. रोल नंबर 262, कौन सा स्क्रैप कम निकलेगा? मी सांगतो, ठीक आहे. कोणता स्क्रॅप कमी निघेल? तुमचा एक सगळ्यात पहिला लेजिटिमेट स्क्रॅप पण कमी निघणार आणि तुमचा डिफेक्टिव्ह स्क्रॅप किंवा डिफेक्टिव्ह स्क्रॅप पण कमी त्यामध्ये निघणार आहे. ठीक आहे. तर दिस इज द मेथड टू कंट्रोल द स्क्रॅप. कळालं सगळ्यांना? कोणाला काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? कोणाला काही क्वेश्चन आहे तर विचारा. आणि हा, मी जेव्हा क्वेश्चन विचारणार किंवा कोणत्याही टीचर आपल्याला क्वेश्चन विचारतोय तर त्याचा आन्सर तुम्ही द्यायला पाहिजे, नाही तर तुमची ऍब्सेंटी लागेल. कोणाला काही प्रॉब्लेम आहे, क्वेश्चन आहे, विचारा. एक तरी क्वेश्चन पाहिजे मला आता विचारताना कोणी पण. विचारा लवकर. रोल नंबर 260, क्वेश्चन आहे का तुम्हाला? नो सर. अजून बाकीचे स्टुडंट, आता तुम्हाला क्वेश्चन नसतील पण एक्झामच्या वेळेस क्वेश्चन, आता तुम्ही संध्याकाळी जेव्हा रिव्हिजन कराल तेव्हा तुम्हाला क्वेश्चन क्रिएट होऊ शकतात. उद्या पण तुम्ही किंवा नंतर पण तुम्ही मला मेसेज करून किंवा मग लेक्चर मध्ये पण क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे, कोई भी टीचर्स को. आणि कोणतेही तुम्हाला स्टडी मटेरियल पाहिजे तर आपण ते प्रोव्हाइड करू. ठीक आहे, फक्त एग्जामच्या एक दिवसा पहिले मागू नका मला. अभी पूछो जो भी मटेरियल आपको चाहिए. ठीक आहे, पुढचा पॉइंट बघायचा का स्टॉप करायचा? हाच एक पॉइंट आहे, थोडासा 5 मिनिटाचाच पॉइंट आहे. कंटिन्यू करना है या फिर स्टॉप करना है?
कंटिन्यू करा सर। चलो चलो, वेरी गुड। अभी तक हमने ये लेक्चर में क्या क्या देखा है? सेटिंग ऑफ वेरियस मटेरियल, क्यों वेरियस लेवल्स पाहिले होते। उसके बाद हमने देखा है यूज ऑफ मटेरियल बजेटिंग। उसके बाद हमने देखा है स्क्रॅप अँड सरप्लस ॲटम किंवा सरप्लस डिस्पोजल। आता लास्ट सब पॉइंट लिहा या चॅप्टरचा कॅपिटल मध्ये, VED एनालिसिस, VED एनालिसिस लास्ट पॉइंट है। VED एनालिसिस इझी आहे, काही हार्ड नाही आहे। 2 मिनिटाचा तुमचा हा सब टॉपिक संपून जाएगा। VED एनालिसिस, हाँ अब VED एनालिसिस क्या होता है, तो क्यों करते हैं हम? तो ये सिस्टम जो यूज करते हैं हम, इट इज अ यूज फॉर यूटिलिटी ऑफ मटेरियल किंवा यूज ऑफ मटेरियल। सगळ्यात पहिला पॉइंट लिहा, इट इज बेस्ड ऑन यूटिलिटी और यूज ऑफ मटेरियल। जिस तरह से हम मटेरियल यूज करते हैं उसके हिसाब से हम क्या करते हैं, ये VED एनालिसिस सेट करतात। ठीक है, इट इज बेस्ड ऑन यूटिलिटी और यूज ऑफ मटेरियल। अब सेकंड पॉइंट लिखो, फॉर कंट्रोलिंग एंड मेंटेनिंग स्टॉक, फॉर कंट्रोलिंग एंड मेंटेनिंग स्टॉक ऑफ वेरियस मटेरियल, for controlling and maintaining stock of various materials. By using following categories, by using following categories, आता तुमच्या स्टॉकला मेंटेनिंग किंवा कंट्रोलिंग करण्यासाठी आपण VED एनालिसिस करतो। ठीक आहे, सगळ्यात VED एनालिसिस काय असतो, तो फिर ये फॉलोइंग कैटेगरीज है। तो 3 कैटेगरीज तुम्हाला दिसतील, कैपिटल V, कैपिटल E आणि कैपिटल D। तर V म्हणजे काय, वायटल। V मीन्स व्हॉट, वायटल। E मीन्स व्हॉट, इसेंशियल। आणि D मीन्स व्हॉट, डिजायरेबल। ठीक है, 3 कैटेगरीज है। सबसे ज्यादा जिसकी जरूरत है हमें, सगळ्यात जास्त ज्याची नीड आहे त्याला म्हणतो आपण वायटल। ठीक है, सेकंड आहे इसेंशियल। जर वायटल जर अवेलेबल नसेल तर मग इसेंशियल यूज करायचं, आणि इसेंशियल नंतर सगळ्यात लास्ट जो आहे डिझायरेबल। तर इसेंशियल टैबलेट्स पण नसतील तर आपण डिझायरेबल टैबलेट यूज करू शकतात, डिपेंडिंग अपॉन द ट्रेंड्स इन मार्केट। मार्केट में जो ट्रेंड चल रहा है या मार्केट में कौन सा आइटम्स या कौन सा टैबलेट ज्यादा चल रहा है, तो उसके हिसाब से वायटल आइटम्स किंवा इसेंशियल आइटम आणि डिझायरेबल आइटम्स कैटेगरी आपण सेट करतो। त्याचं एक्झाम्पल लिहा, राइट डाउन द एक्झाम्पल। एसिटिल सैलिसिलिक एसिड, एसिटिल सैलिसिलिक एसिड, याला अजून एक वर्ड आहे ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या, ऍस्पिरिन। ऍस्पिरिन टॅबलेट, ऍस्पिरिन जी ड्रग आहे ना, ते आपण PC2 च्या लॅब मध्ये पण आपण त्याचं प्रॅक्टिकल पाहणार आहोत जेव्हा कॉलेज ओपन होतील। ऍसिटिल सैलिसिलिक ऍसिड म्हणजे काय, ऍस्पिरिन। ठीक आहे, तर ऍस्पिरिन ही ड्रग आहे, तर वेगवेगळ्या ड्रग फॉर्म्युलेशन मध्ये ती भेटते, वेगवेगळ्या टॅबलेट मध्ये ती भेटते। तर कोणकोणते मार्केटमध्ये जे पॉप्युलर ड्रग्स आहे त्यानुसार ते विकली जाते। तर आता 3 टॅबलेट्स आहेत ते मार्केटमध्ये सध्या, डिस्प्रिन, सेकंड आहे एनासिन आणि थर्ड आहे मायक्रोफायलिन किंवा मायक्रोपायरिन है ना। तो ये 3 ड्रग्स है। तो सगळ्यात चांगली जी विकली जात आहे, सगळ्यात चांगली जी विकताय, लोकांना पण त्याचं नाव माहिती आहे, ती कोणती आहे, डिस्प्रिन। आता डिस्प्रिन ही टॅबलेट जास्त विकत आहे आपण, ठीक आहे, म्हणजे मग त्याचं प्रोडक्शन पण जास्त करणार आहे आणि त्याचं पर्चेसिंग पण लोक जास्त करताय। ठीक आहे, तर याच्यासाठी आपण काय करतो, सगळ्यात पहिले कोणते मेडिकल स्टोअरवर आपण जेव्हा जातील तर डिस्प्रिन ही टॅबलेट प्रत्येक मेडिकल वर भेटणारच। ठीक आहे, ठीक आहे, तर मग डिस्प्रिन ही टॅबलेट कशामध्ये येईल, वायटल कैटेगरी है ना, हे सगळ्यात जास्त विकली जाते एस्पिरिन फॉर्म्युलेशन मध्ये। बराबर, डिस्प्रिन किसमें आ गए,
व्हायटल कॅटेगरीमध्ये. आता सेकंड त्याच्यानंतर मग डिस्प्रिन नसेल तर लोक काय मागतात मग मायक्रोपायरिन. मायक्रोपायरिन टॅबलेट हे मागतील. म्हणजे ह्या काय झाला वीच्या नंतर काय येतो मग ई एसेन्शियल. ही टॅबलेट कोणती झाली एसेन्शियल. व्हायटल जर अवेलेबल नसेल तर मग एसेन्शियल टॅबलेट कडे आपण जातो. आणि मायक्रोपायरिन ही टॅबलेट इसेन्शियल टॅबलेट जर अवेलेबल नसेल मग थर्ड टॅबलेट कोणती असते डिझायरेबल अनॅक्सिन. अनॅसिन अनॅसिन टॅबलेट ही झाली डिझायरेबल. हे कशावर डिपेंड आहे डिपेंडिंग अपॉन द डिमांड. ज्याची डिमांड जास्त ती झाली व्हायटल टॅबलेट. ज्याची डिमांड त्याच्यापेक्षा कमी व्हायटल पेक्षा ती झाली इसेन्शियल. और जिसकी डिमांड इसेन्शियल पेक्षा कमी ती झाली डिझायरेबल. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉइंट लिहा त्यामध्ये पुढे डिमांड. मग इथे लिहून दिलेलं आहे ना मी स्क्रीनवर पण तुम्हाला दिसतंय डिस्प्रिन. मग त्याच्या पुढे मग मी थोडंसं एरो करून लिहिलेलं आहे हे मॅक्झिमम याची डिमांड आहे. डिस्प्रिन त्याच्यानंतर मग मायक्रो पायरिन आणि थर्ड इज तुमची एनएसिन. तर आपल्या मेडिकल स्टोअरवर सगळ्यात जास्त स्टॉक कशाचा असणार आहे डिस्प्रिनचा. आणि बराबर. और सगळ्यात मिनिमम स्टॉक एनएसिन. बराबर. ठीक आहे. काल बीईडी अनालिसिस काय असतो चला. येस. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला हा जो 5th नंबरचा जो चैप्टर है इन्वेंट्री कंट्रोल तो संपलेला है. इन्वेंट्री कंट्रोल ये खत्म हो गया हमारा. अभी तक 45% किंवा 46% आपला सिलेबस कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. डिसेंबरच्या लास्ट वीक पर्यंत आपला सेक्शन ए संपून जाईल. ठीक है. सेक्शन ए खत्म हो जाएगा. यानी कितना परसेंट होता है सेक्शन ए का जो परसेंट है 62% किंवा 63% हा सेक्शन आहे इसका सिलेबस त्याच्यामध्ये कवर होतोय ए सेक्शन में. और जो बी सेक्शन है अकाउंटिंग का तो फिर वो बाकी का जो पार्ट है 40% वो कवर होता है. अकाउंटिंग सेक्शन हा खूप इझी आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. तुम्हाला जे दिसतं ते तेच तुम्हाला डिसाइड करायचं आहे. पर्चेसिंग डेबिट काय आणि क्रेडिट काय हे खूप इझी आहे. ठीक आहे. ए सेक्शन पेक्षा जास्त इझी आहे ते आपण नंतर पाहू. ठीक आहे. 2 वीक एका महिन्यामध्ये पण तो जो बी सेक्शन आहे तो लवकर संपून जाईल. त्याच्यानंतर आपण मग ते क्लास टेस्ट किंवा मग टेस्ट सिरीज स्टार्ट करू शकतो. या वीक मध्ये काय करू आपण संडेला. आता हा चॅप्टर संपला आपला. ठीक आहे. तर क्लास टेस्ट घ्यायची का मग संडेला. येस सर. चला तर आपण काय करू 20 मार्क्सची रिटर्न क्लास टेस्ट घेऊ. ठीक आहे. 20 मार्क्सची आपण रिटर्न क्लास टेस्ट घेणार आहे. आणि मग त्याच्या पुढच्या वीकला आपण काय करू एमसीक्यूज घेऊ. ठीक है. तो ये वीक में ये संडे के दिन 20 मार्क्सची तुमची रिटर्न क्लास टेस्ट होणार आहे. आणि याचे जे क्वेश्चन्स आहे ते मी क्वेश्चन बँक जी सेंड केलेली आहे तुम्हाला त्याच्यामधून तुम्हाला क्वेश्चन्स भेटतील. याची नोट्स पण मी शेअर केलेला आहे. जर कोणाला अजून पाहिजे असेल तर मी परत शेअर करणार. ठीक आहे. आणि जे हा सांगा बोला. चॅप्टर कोणते कोणते. हा 5th नंबरचा चॅप्टर ना. ओके सर. हाँ ये 5th नंबर का जो चैप्टर लिया ना मैंने जे 4th चैप्टर झालेले आहे ते फर्स्ट सेक्शन मध्ये झाले. आता हा सेकंड सेक्शनचा सिलेबस चालू आहे. ठीक आहे. अजून कोणाला काही क्वेश्चन विचारायचे सर्व क्वेश्चन बँक फिर से सेंड करो ना सर. चालेल काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मी क्वेश्चन बँक पण सेंड करतो परत. आणि माझी जे रिटर्न नोट्सचा जो पीडीएफ है तो पण मैं सेंड करता हूँ. तो आपको क्या करना है सभी स्टूडेंट्स को जो भी मैंने पीडीएफ सेंड किए या कोई भी टीचर आपको पीडीएफ या कुछ नोट सेंड करता है तो क्या करना है उसको आपके पेन ड्राइव में या आपके कंप्यूटर में सेव करो. कंप्यूटर या पेन ड्राइव नहीं होगा तो फिर जीमेल का अकाउंट ओपन करो. जीमेल के अकाउंट में गूगल ड्राइव जो रहता है ना आपका तो गूगल ड्राइव में भी आप डायरेक्टली उसको सेव कर सकते हैं.
15 GB आपको फ्री मिलता है गूगल पर, जीमेल पर, ठीक है। तो उसमें भी डायरेक्टली आप सेव कर सकते हैं और जब भी आपको जरूरत पड़े आपको वो यूज कर सकते हैं। मैंने भी ऐसे ही किया। बुक जो है सेकेंड ईयर के बुक्स या मैनुअल मैंने डायरेक्टली गूगल ड्राइव पे सेव किया है। पीएचडी का जो प्रैक्टिकल मटेरियल है वो भी मैंने गूगल ड्राइव पे सेव किया है, ठीक है। तो आप भी ऐसे ही किए। और किसी को कुछ भी प्रॉब्लम्स होगा या कुछ भी आपको कुछ पॉइंट नहीं समझ में आएंगे तो कभी भी पूछो, मैं आपको उसका आंसर दे दूंगा, ठीक है। तर मग आपला हा चॅप्टर संपलेला आहे आणि हा लेक्चर पण आपला संपलेला आहे, ठीक आहे। थँक्यू ऑल ऑफ यू।